पण भरपूर भाज्यायुक्त मोमोज आणि पावभाजी या दोन्हीच्या टेस्टची लहान मुलांच्या आवडीची टिफिनसाठी एक पौष्टिक टिक्की बनवतो. माझ्या मुलीला वाटाणा अजिबात आवडत नाही, परंतु मी यामध्ये वाटाण्याचाच वापर केलेला आहे आणि तिला कळालंसुद्धा नाही की यामध्ये वाटाणा घातला आहे. बऱ्याच वेळेला लहान मुलं अजिबात भाज्या खात नाहीत, तर अशा वेळेला लहान मुलांच्यासाठी अशी टिक्की नक्की ट्राय करा. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. आपण पाव कप वाटाणा घेतलेला आहे, पाव कप कोबी घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे आपण. तर यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्याही घालू शकता, ब्रोकोली घालू शकता किंवा फरसबीसुद्धा घालू शकता. माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत. या भाज्या आपण कटरमध्ये कट करणार आहोत. तुम्ही मिक्सरला वाटलं तरी चालू शकतं. आता हे कटरमध्ये घालून छोटे छोटे तुकडे करून आपण कटरमध्ये अगदी छान असं बारीक चॉप करून घेणार आहोत. भाज्यांच्यामध्येच आपण 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1-2 हिरव्या मिरच्याही त्याच्यावर चॉप करून घेणार आहोत. इथं पाहू शकताय सगळ्या भाज्या आपण कटरमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. खूप जास्त असं त्याचं पाणीही केलेलं नाही आहे. थोड्या थोड्या तुकडे दिसले पाहिजेत, म्हणजे छान कलर येतो त्या आपल्या पदार्थाला. या भाज्यांना आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये अगदी 1 चमचा 1.5 चमचा आपण तेल घातलेलं आहे आणि त्यामध्येच थोडंसं बटर घातलेलं आहे. टिक्कीची टेस्ट अगदी मोमोजसारखी लागते. बऱ्याच वेळेला मोमोज बांधणं वगैरे हे खूप जास्त श्रमाचं होऊन जातं. यासाठी अशी टिक्की खरंच ट्राय करा. तेल आणि तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये या भाज्या थोड्या टॉस करून घेणार आहोत. तर या भाज्या खूप जास्त आपण शिजवूनही घेणार नाही. थोडासा क्रंच त्यामध्ये राहिला पाहिजे. फक्त यातलं पाणी आटलं पाहिजे इथपर्यंत आपण त्या भाज्या टॉस करणार आहोत. भाज्यांच्यामधलं पाणी सुकलं की आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. इथं मी 1 चमचावर लाल तिखट घातले, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडंसं आमचूर घातलेलं आहे. आमचूर म्हणजे मी इथं चाट मसाला वापरलेला आहे. शिवाय इथं आपण पाव चमचा जिरा पावडरसुद्धा घातलेली आहे. म्हणजे आपली टिक्की अगदी चटपटीत लागेल. मसाले भाजण्यापर्यंत आपण थोडंसं अजून परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालणार आहे. इथे चमचा 1.5 चमचा आपण मीठ घातलेलं आहे. ज्या टॉस झालेल्या आहेत, मसालेही छान भाजल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. इथं मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला फक्त उकळी येऊन देणार आहोत आपण. इथं 1 कप पाण्यासाठी इथं मी अर्धा कप रवा यामध्ये वापरलेला आहे. हा जाड रवा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तोही वापरला तरी चालू शकतो. 1 कपासाठी अर्धा कप रवा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. एवढ्याच ह्याच्यामध्ये आपण फक्त हे शिजवून घेणार आहोत. 80% फक्त आपण हा रवा शिजवणार आहोत. हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तयार मिश्रण थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पसरून ठेवणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा. मला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहता येतील. आपल्या टिक्कीबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवतो आहे. त्यासाठी आता आपण एक पॅन घेतलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, मोहरी घातलेली आहे आणि उडदाची डाळ घातलेली आहे त्यामध्ये. तर या फोडणीमध्येच 3 ते 4 आपण लाल मिरच्या घालणार आहोत. लाल मिरची मोडून घालायची आहे आणि एक कांदा चिरलेला घातलेला आहे आपण. तोही आपण तेलामध्ये टॉस करून घेणार आहोत. यामध्येच एक छोटा टोमॅटो मी चिरून घातलेला आहे. तो या मिश्रणाबरोबर आपण परतून घेणार आहोत. मिरच्या मोडून घातल्या की त्या उडत नाहीत. तेलामध्ये बऱ्याच वेळेला फुटतात मिरच्या आणि अंगावर उडतात. आता यामध्येच मी पाववाटी फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाणा घातलेला आहे. आता या सगळ्या वस्तू आपण थोडंसं परतून घेणार आहोत 1-2-3 मिनटं. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा आपण साखर घातलेली आहे. साखर आपण चव बॅलन्स करण्यासाठी वापरतो अशा चटणीमध्ये. आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि हे मिश्रण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहोत. या चटणीची टेस्टसुद्धा अतिशय छान अशी टँगी अशी लागते आणि अगदी झटपट बनते. आपली चटणी शिजते तिकडं तोपर्यंत आपण आपलं हे मिश्रण आहे टिक्कीचं तेही छान गार झाले. त्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत. अगदी छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. लहान मुलांना मोमोज फार आवडतात, तर तुम्ही याच पद्धतीनं भाज्यांचा वापर करून किंवा टिक्की अशा बनवून तुम्ही लहान मुलांना बऱ्याच वेळेला भाज्या अशा पोटामध्ये जाण्यासारखे पदार्थ नक्कीच बनवू शकता. आता इथं आपण त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत आणि तुम्हाला पाहिजे तसा त्याला शेप देऊ शकता. इथं मी छोट्या छोट्या गोलगोल टिक्कीसारखा शेप देणार आहे. आणि टिक्की बनवण्याच्या अगोदर थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे मग हाताला चिकटत नाही. आता या आपण छान अशा टिक्की बनवलेल्या आहेत. या आपण चाळणी किंवा आपली जी होल्सवाली एखादी प्लेट असते किंवा स्टीमर असतो त्याच्यामध्ये ठेवून आपण ह्या टिक्की
वाफवणार आहोत. इथं मी सगळ्या मिश्रणाच्या ह्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत आणि मी स्टीमरमध्ये ह्या टिक्की वाफवून घेणार आहे. तुम्हाला सकाळी सकाळी जर मुलांना डब्यासाठी हा जर पदार्थ द्यायचा असेल तर आदल्या दिवशी अशा टिक्की तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. आता या टिक्की साधारण 15 ते 16 टिक्की माझ्या अर्धा कप रव्यामध्ये तयार झालेल्या आहेत. अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. अजिबात तेलाचा वापर नाही आहे. कमी तेलामध्ये भरपूर भाज्यायुक्त असा हा पदार्थ आहे. टिक्की वाफवून होते तोपर्यंत आपले जे चटणीचं मिश्रण आहे ते उकळून थंड होऊन झालेलं आहे. तर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची पेस्ट तयार करणार आहोत. आता या मिश्रणामध्येच आपण चवीनुसार थोडीशी चिंच घालणार आहोत. तुम्ही यामध्ये लिंबू पिळला तरी चालू शकतो आणि यामध्ये थोडीशी मी साखरही घातलेली आहे. मिश्रण छान वाटून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या टिक्की छान वाफवून झालेली आहेत. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या टिक्की छान वाफवून होतात. रवा आपला 80% शिजलेलाच होता. फक्त आपल्याला वाफ टिक्कींना द्यायची होती. यासाठी आपण याला वाफ दिलेली आहे. तर माझा कॅमेरा थोडासा हललेला आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येत नसेल. इथं मी माझी चटणी आहे ती तयार झालेली आहे. तर त्याला आपण फोडणी देतो आहे. थोडीशी तेलामध्ये मोहरी घातलेली आहे, लाल मिरची घातलेली आहे आणि उडदाची डाळ घातलेली आहे आणि चटणीवरती आपण ही फोडणी ओतणार आहोत. ही चटपटीत अशी आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. तोपर्यंत आपल्या टिक्कींना छान वाफही आलेली आहे. शिवाय या टिक्की थंडही झालीत. तर टिक्की आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. टिक्की आपण तेलामध्ये थोड्याशा टॉस करून घेणार आहोत. तुम्ही तशाच खाल्ल्या तरी चालू शकतात. इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत. शिवाय आपण यामध्ये थोडासा चाट मसाला घालणार आहोत. तुम्ही जर नुसत्या तुम्हाला आवडत असतील तशाही खाल्ल्या तरी चालू शकतात. मध्येच थोडेसे चिली फ्लेक्स घातले तरी चालू शकतात. अगदी छान चटपटीत लागतं. शिवाय किंवा तुम्ही हर्ब जरी घातले, पिझ्झावरती टाकायचे असतात ते जरी घातले तरी चालू शकतं. लहान मुलांना तसे पदार्थ तयार करून दिलेले आवडतात. आता या टिक्की आपण दोन्ही बाजूनी थोड्याशा परतून घेणार आहोत. खूप जास्तही हलवायचं नाही, नाहीतर त्या तुटतात. अगदी नाजूक मऊशार झालेले आहे ते टिक्की. एका बाजूनी भाजल्यानंतर मी दुसऱ्या बाजूनी उलटून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपण त्याला छान भाजून घेणार आहोत. किंवा तुम्ही नुसत्या स्टीम केलेल्या अशाच जरी टिक्की लहान मुलांच्या डब्यामध्ये दिला तरी लहान मुलांना खूप आवडतील. आपल्या सगळ्या टिक्की तयार झालेल्या आहेत. शिवाय चटणीही तयार झालेली आहे. मी टिक्कीबरोबर शेजवान चटणीसुद्धा दिलेली आहे आणि आपण त्याच्याबरोबर चटणीही दिलेली आहे. तुम्हाला जे आवडत असेल त्याच्याबरोबर तुम्ही नक्की खाऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे. लहान मुलांना भाज्या खाण्यासाठी अशा ट्रिक कराव्या लागतात. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटू त्याच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.